घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विक्रांतच्या खुनाच्या केसची सुनावणी सुरू असते आणि त्यावेळेस विक्रांतच्या बाजूची वकील ही सर्वांच्या समोर शर्वरीला प्रश्न विचारते, शर्वरी तुमचे आणि राहुलचे नाते काय आहे? आणि तेव्हा अवंतिका ऑब्जेक्शन घेते. त्यावेळेस जज देखील अवंतिकाला शांत बसायला सांगतात आणि बोलतात, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो शर्वरी ही काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर कोर्टामध्ये देसाई वकील ही सर्वांना सांगते, जज साहेब, शर्वरी आणि राहुलची अफेअर आहे आणि आता या दोघांच्या प्रेमामध्ये विक्रांतचा अडथळा होत होता. त्यामुळे विक्रांतच्या असणाऱ्या या काट्याला शर्वरी आणि राहुलने कायमस्वरूपी दूर केले. आणि तेव्हा सर्वजण हे अवाक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर अवंतिकाही जानकीला बोलते, मला वाटते शर्वरी ताईला तो राहुल जाणीवपूर्वक प्लॅन करून यांना फसवत आहे. राहुलनेच विक्रांतचा खून केलेला आहे. तेव्हा जानकी बोलते, परंतु आपण हे कसे पुराव्यानिशी सिद्ध करणार? आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राहुलने खरेच विक्रांतच्या खुनामध्ये शर्वरीला फसवले आहे का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.